आता बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसंदर्भातली। अमित शहांचा पुणे दौऱ्यावरून आता शिवसेनेने, खास करून ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केली। संजय राऊत यांनी या संदर्भात टीका केल्याचं बघायला मिळतंय। 1 ऑगस्टचा हा पुणे दौरा आहे। ज्यांचे हात लहान मुलांच्या रक्ताने माखले त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो, याचा संपूर्ण पुणेकरांनी विरोध करायला पाहिजे, अशा शब्दात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी शहांवर शाब्दिक तोफ डागलेली आहे। 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शहा पुण्यामध्ये येत आहेत। पुणेकरांनी या कार्यक्रमाचा निषेध करावा असं आवाहन राऊतांनी केलंय। यानंतर भाजपनेही राऊतांविरोधात तोंडसूक घेतलंय। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी पुण्यामध्ये काय वातावरण असणार पाहणं महत्त्वाचं आहे। मला कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे। पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे। ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे। लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे मुलांच्या, तुम्ही त्याचा विरोध करा। शिवसेना अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे। शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार दिला पाहिजे। रोज लोकांना दूषण देणं एवढंच संजय राऊतांचं काम आहे। त्यामुळं संजय राऊतांना एखादा पुण्यदूषण पुरस्कार देऊन गौरवित केलं नाही तर अपमानित केलं पाहिजे। कारण संजय राऊतांचा स्वभाव बघता त्यांचं दूषण देणं एवढंच त्यांना जमतं, त्याच्या पलीकडे काही जमत नाही। त्यामुळं माझी पुणेकरांना विनंती आहे की संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार देऊन त्यांचा एकदा अपमान करा। कारण रोज उठून खोटं बोलायची सवय संजय राऊतांना झालेली आहे